विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरले। संदीप जोशी, संजय केनेकरांसह दादाराव केचेंना उमेदवारी। विधान परिषदेसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। भाजपकडून 3 उमेदवार घोषित। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं बाकी। पक्षानं मला संधी दिली याचा आनंद। पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीनं पार पाडेल। विधान परिषदेचे उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया। पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी। विधान परिषदेचे उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केचेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज। जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नाव आघाडीवर। बीडच्या आष्टीत एका तरुणाला बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील धक्कादायक घटना। तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बीडच्या सध्याची परिस्थिती पाहता तिथे वेगळा कायदा आणण्याची गरज। बीडमधील सडवून टाकलेली अवस्था बदला। आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर दमानी यांची प्रतिक्रिया। बीडच्या आष्टीतील हत्येची घटना ही संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती। आष्टीतील हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी। पालकमंत्रीपदाचं काय करतायत हे अजित पवारांनी सांगावं। यांना फक्त पदं हवी आहेत, कुणालाही काम करायचं नाहीये। दमानी यांचा अजित पवारांना सवाल। उदय सामंतांचं अभिनंदन। त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपला। काल आलेल्यांकडून कोकणात दंगली घडवण्याचा प्रयत्न। राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार। बजरंग दल आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात। तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल। गुलाबराव पाटलांची औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती। संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त। जयंत पाटील आमच्याकडे येतील। मंत्री गुलाबराव पाटलांकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत। तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी असं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघालेत। महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केलेला। तुम्ही बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना सवाल। बीडमधील शिक्षकानं आत्महत्या केली यावरून त्या संस्था चालकाची किती दांडगाई असेल ते उघड झालं। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया। सरकार काय करताय, पाऊल का उचलत नाही? बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा सवाल। सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकी प्रकरणीही 20 ते 25 जणांवर गुन्हा। माळा दौऱ्यावर मुश्रीफ दुपारी 2 वाजता 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणार। जे शरद पवारांचे झाले नाही ते इतर कोणाचे कसे होतील? असली माल नाही तर तो डागी माल। गुलाबराव पाटलांची नाव न घेता पवार गटाच्या गुलाबराव देवकरांवर टीका। बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे आम्ही पक्षांतर केलं। गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश। महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका, मुधोजीराजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान। हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लभेकरांचा आरोप। तर हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी। मल्हार सर्टिफिकेशन नावाला जेजुरीकरांचा तीव्र विरोध। नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा। लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार। जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणेंची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा वाद सोडवण्यासाठी शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकरांचा पुढाकार। समर्थन आणि विरोध करणाऱ्यांसह बैठक घेण्याची गरज असल्याचं यड्रावकर यांचं मत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर। स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी बॅनर्स। सपकाळ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार। राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंनी राजीनामा द्यावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया।
लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडतोय. निधी कसा आणि केव्हा आणायचा हे मला चांगलं माहिती. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. देवनगरीत 376वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा. बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल. जगद्गुरू तुकोबारायांच्या नामघोषानं अवघी देहूनगरी दुमदुमली. उपमुख्यमंत्री शिंदे तुकाराम बीज निमित्त देहूत. वैभवी पगडी शाल उपर्ण देऊन शिंदेंचा सत्कार. बारामतीच्या डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवानिमित्त भाविकांची लगबग. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात 50,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप. बारामतीच्या डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवाला खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांची हजेरी. दोघांनीही कीर्तन ऐकत हरिनामाचा गजर केला. गडचिरोलीत नियमांचं उल्लंघन करणारी 91 आपले सरकार केंद्र बंद. 91 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. सोलापूरच्या मंगळवेढ्यातील बठाणमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा होत असल्याचा आरोप. भाजप खासदाराच्या निकटवर्तीय व्यक्तीला टेंडर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींचा आरोप.